रिक्षा आणि टॅक्सी संघटना शिष्टमंडळाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक आहे। दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन केलं आहे। शशांक राव यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक होतीये। विविध प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। रिक्षा आणि टॅक्सी संघटना शिष्टमंडळासोबत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्त्वाची बैठक आहे। दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी फोनलाईनवरनं सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, दुपारी 1 वाजता अर्थात थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडणार आहे। मागील अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय चालकांसंदर्भातले अनेक कडक नियम जे आहेत ते परिवहन विभागाने घेतलेले आहेत। अर्थात ते नियम जे आहेत ते खूप कडक असल्यामुळे चालकांनी त्यांच्या संघटनांनी विरोध दर्शवलेला होता आणि सातत्यानं या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडतात। आजही विविध प्रश्नांवरती रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रताप सरनाईक यांच्या दालनामध्ये बैठक पार पडणार आहेत आणि त्या मागण्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत, जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात ते प्रस्ताव ठेवतील आणि त्या संदर्भात परिवहन मंत्र्यांसोबत ते चर्चा करतील। सोबतच मराठी भाषा संदर्भात जो निर्णय परिवहन विभागाने घेतलेला आहे, जी सक्ती भाषेची करण्यात आलेली आहे की व्यावहारिक भाषा जी आहे ती बोलता आलीच पाहिजे प्रत्येक चालकांना, तर त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। दुपारी 1 वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि इतर कोणते मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि सोबतच या संघटनांमार्फत मराठी भाषे संदर्भात परिवहन विभागाने जो निर्णय घेतलेला आहे त्याबाबत काय त्यांची भूमिका संघटनांच्या वतीनं मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि यावर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक नक्की काय त्या बैठकीमध्ये अर्थातच त्यामुळे आता या बैठकीकडे निश्चितच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद सीमा। या